हा मित्रांनो, गुड मॉर्निंग, नमस्कार। आजचा जो ब्लॉग आहे, ब्लॉगमध्ये जात असताना हे आपले काही मित्र भेटले आणि त्यांची पण मॉर्निंग वॉकिंग पूर्ण झाली। आणि या ब्लॉग बनवण्याच्या माध्यमातून मित्रांनो आज आपण हे जे आहे बाईकच्या माध्यमातून पूर्ण काम, तुम्हाला जे 2 दिवसाचं काम होतं तर ते 2 दिवसाचं काम एका व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा जो आपण ब्लॉग बनवलेला आहे तो बाईकच्या माध्यमातूनच बनवलेला आहे। म्हणजे एवढं काम मला तुम्हाला दाखवण्यासाठी पूर्ण आपला दिवस गेला असता, परंतु आजचा ब्लॉगचा उद्देशच मित्रांनो आपला हा होता की एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला पूर्ण 10 किलोमीटरचं काम दाखवणे हा उद्देश होता। आणि यासाठी मित्रांनो अशा कामासाठी साधनंही जरुरी असतात, साधनं लागतात आणि त्यानुसार आपला मित्रांनो आजचा हा ब्लॉग बनतो आहे। आपल्याला आजचा ब्लॉग कसा वाटला आहे आणि हा ब्लॉग टाकत असताना एक आश्चर्य वानगड सर, आता आपण जे दिग्रजचं शेड बनलेलं आहे त्याचा मित्रांनो हा व्हिडिओ येत आहे। म्हणजे फर्स्ट लुक आता आपला दिग्रजच्या प्रवाशांसाठी आपलं दिग्रजचं स्टेशन मित्रांनो तयार होत आहे। आणि आमचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांची पण मेहनत या ब्लॉगमध्ये मित्रांनो असते। ते खालून आता एवढे ट्रेन झालेले आहे की आता भविष्यात प्रोफेशनल कॅमेरामॅन आमचे आहेत। म्हणजे एखादा मूवी जरी आम्हाला शूट करायची असली तेवढे आम्ही ते परफेक्ट मित्रांनो आमचे मित्र झालेले आहेत। आणि आता आपण बघू शकतो 285 किलोमीटरच्या मित्रांनो आपल्या टप्प्यामध्ये आपल्या दिग्रजचं मित्रांनो हे पहिलं शेड जे आहे तर ते आता आपल्या समोर आलेलं आहे। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपलं प्रवाशांसाठी हे मित्रांनो शेड आता आपल्या समोर आपल्याला दिसत आहे। ही मित्रांनो सध्या दिग्रजच्या रेल्वे स्टेशनची परिस्थिती आहे। आणि आता आपलं शेड तयार, आता आपण रेल्वेच्या शूटिंगसाठी जात आहे आणि एक आश्चर्य तुम्हाला आता दाखवणार आहे। ते आश्चर्य समोरच आहे। म्हणजे या माध्यमातून आता दिग्रजमधील पहिलं ग्रामीण भागातील जे शेड तिथं बनलं होतं आता आपलं दिग्रजचं तुम्हाला मी दाखवतो। आज आपला जो आहे रेल्वेचा आपण स्पेशली 22वा ब्लॉग टाकतो आहे। आणि हा ब्लॉग टाकत असताना एक आश्चर्य वानगड सर, आता आपण जे दिग्रजचं शेड बनलेलं आहे त्याचा मित्रांनो हा व्हिडिओ येत आहे। म्हणजे फर्स्ट लुक आता आपला दिग्रजच्या प्रवाशांसाठी आपलं दिग्रजचं स्टेशन मित्रांनो तयार होत आहे। आणि आमचे जे कॅमेरामॅन आहेत त्यांची पण मेहनत या ब्लॉगमध्ये मित्रांनो असते। ते खालून आता एवढे ट्रेन झालेले आहे की आता भविष्यात प्रोफेशनल कॅमेरामॅन आमचे आहेत। म्हणजे एखादा मूवी जरी आम्हाला शूट करायची असली तेवढे आम्ही ते परफेक्ट मित्रांनो आमचे मित्र झालेले आहेत। आणि आता आपण बघू शकतो 285 किलोमीटरच्या मित्रांनो आपल्या टप्प्यामध्ये आपल्या दिग्रजचं मित्रांनो हे पहिलं शेड जे आहे तर ते आता आपल्या समोर आलेलं आहे। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आता आपलं प्रवाशांसाठी हे मित्रांनो शेड आता आपल्या समोर आपल्याला दिसत आहे। ही मित्रांनो सध्या दिग्रजच्या रेल्वे स्टेशनची परिस्थिती आहे। आणि आता आपलं शेड तयार झालं म्हणजे आता आपलं रेल्वे स्टेशन जे आहे मित्रांनो ते आपल्यासाठी तयार झालेलं आहे। तर ही आजची अपडेट आहे। धन्यवाद। ते कमेंट सेक्शनमध्ये निश्चित सांगा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपण, तोपर्यंत धन्यवाद।